डुग्गूच्या पप्पाचा होता शनिवार उपवास, त्यामुळे मला जास्त स्वयंपाक करायचा नव्हता. म्हणून उसळ करायची होती, साबुदाणा वडे आणि आंब्याचा रस. म्हणून साबुदाणा वड्यासाठी ना मी ही चटणी करून घेतली आणि नंतर आठवलं मी याच्यात तर शेंगदाणे टाकलेच नाही. मग नंतर पुन्हा याच्यामध्ये शेंगदाणे भाजून ना ते टाकून घेतले. नंतर आंब्याचा रससुद्धा करून घेतला. आता आंब्याचा सीझन आहे ना, तर खाऊन घ्या या महिना आंब्याचा रस. नंतर पुढच्या महिन्यात पावसाळा लागल्यावर ना आंबे खायची इच्छा होत नाही. आणि साबुदाणा खिचडीसुद्धा करून घेतली होती. आणि साबुदाणा खिचडी झाल्यानंतर वडेसुद्धा गरमागरम तळून घेतले होते. आणि नंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं. आंब्याचा रस, साबुदाणा खिचडी, वडे आज तर भरपूर होतं उपवासाचं खायला. आणि डुग्गूने पण जेवण करून घेतलं. नंतर मला ना केसात ऑइलिंग करायची होती. त्या केसाचा तर इतका कंटाळा आला ना, ऑइलिंग करेपर्यंतच ना खाली इतके सारे केस पळतात आणि केसांची तर इतकी वाट लागलेली आहे, तर केसांना हातसुद्धा लावायची इच्छा होत नाही. पण म्हटलं जाऊ द्या, काही ना काहीतरी करावं लागेल, नाही तर टकलीच व्हायचं काम आहे. म्हणून ऑइलिंग वगैरे करून घेतलं. आता दुसऱ्या दिवशी रविवारी मला केस धुवायचे होते. म्हणून म्हटलं रात्रीच ना ऑइलिंग केलं की दुसऱ्या दिवशी ना थोडे धुतल्यानंतर ना 2-3 दिवस थोडे चांगले राहतात केस. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.